थंडीचा वाढलेला कालावधी आणि हवामानातील बदलामुळे यंदाच्या हंगामात जेमतेम 35 ते 40% आंबा उत्पादन अपेक्षित असल्याचं बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे। गतवर्षीच्या तुलनेने हे उत्पादन केवळ 5% वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडतो। जुलै ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होते। मात्र गेल्या 4 वर्षात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहिलाय। ऑक्टोबर महिन्यातील थंडी फेब्रुवारीपर्यंत सुरू होती। पाऊस थंडीचा कालावधी वाढल्याने मोहर येण्याच्या प्रक्रियेला उशीर होत आहे। सन 2009 पर्यंत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आंब्याच्या झाडाला मोहर यायला सुरुवात होत असे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मोहर येताच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून झाडावर कैरी दिसू लागते। मात्र यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झाडावर कैऱ्या दिसू लागल्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात व्यापाऱ्यांची कैऱ्यांची विक्री सुरू झाली। ही विक्री यापूर्वी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होत असे। आता उष्णतेत अधिक वाढ झाली आहे। लहान मोठ्या आंब्याच्या झाडाला अशा वेळी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते। झाडांना दिवसातून 3 वेळा पाणी दिलं तरच मोहर टिकून राहतो। उपलब्ध साठा लक्षात घेता आंब्याच्या झाडांना दिवसातून फक्त एकदाच पाणी दिले जातं। कमी पाणी पुरवठ्याचा विपरीत परिणाम मोहरावर झालेला आहे। बऱ्याच प्रमाणातील मोहर गळून पडल्याने आंबा उत्पादनावर त्याचा सर्वाधिक परिणाम झाल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत। सन 2010 ते 2013 या कालावधीत आंब्याचं सरासरी उत्पादन 30% पर्यंत मर्यादित राहिलं होतं। मार्चच्या दुसऱ्या आठवड्याचा आढावा घेता उत्पादन 35% पर्यंत जाण्याची शक्यता आहे। राज्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने बदललेल्या हवामानाचा आंबा वाढीवर परिणाम झालाय। अवेळी पाऊस पडल्यास उत्पादन घटण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत। लांबलेल्या हंगामाचा आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम झाला असून बागायतदारांसह व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे असं सांगण्यात आलं।